नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता एडशी गावामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि अतिशय धक्कादायक इथे प्रकार घडलेला आहे. काल एक व्यक्ती एडशी गावामधला जे आहे ते 5च्या सुमारामध्ये घराच्या बाहेर गेला आणि नंतर आज सकाळी जे म्हशी राखतायत त्यांनी त्या व्यक्तीला जे आहे ते एका अनोळखी ठिकाणी पडलेलं बघितलं आणि त्या बघितल्यानंतर त्यांनी पोलीसवाल्याला कॉन्टॅक्ट केला. त्याच पद्धतीने इथं नातेवाईक आहेत त्यांचे आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमका प्रकार काय आहे ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? दिलीप भाऊसाहेब देशमुख. अच्छा. काय झालं होतं काल? काय 5 वाजता जी काल गेला ती काय माहितीच नाही ना आपलं. अच्छा. काय कुठे गेलते ते? पुढे मग शेतात जातो म्हणून सांगितलं होतं ना. अच्छा. आता काय झालं? काहीतरी मर्डर झाला त्याचा. अच्छा. कधी झालं? ती काय माहितीच नाही ना. कुठं सापडलं ते? कुमळवाडी रस्त्याला सापडले. अच्छा. कधी सापडलं? 3-3:30 वाजता कळालं मला दुपारी. अच्छा. त्यानंतर पुढे काय केलं तुम्ही? पुढे प्रोसिजर केली आपली मी. अच्छा. त्याला लेकर वगैरे किती आहेत? लग्न झाले का? लग्न झालंय की त्याला. लेकरं 2 आहेत त्याला. अच्छा. आता मागणी काय तुमची? काय आता मागणी आहे म्हणजे झाले तिचं हे करावं. अच्छा. म्हणजे झाले ते नाही पाहिजे. हा. अच्छा. बघा, ह्याला जास्त बोलता येत नाही आहे, ते दुखत आहेत. तरी पण मी तुम्हाला यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. एडशी गावामध्ये इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं पोहोचलेलो आहे मी आणि आज दुपारी जे आहे ते 3च्या सुमारामध्ये प्रेत इथं सापडलेलं आहे. अक्षरशः त्यांचा मर्डर झालेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांचे वार आहेत का कुठं? वारगाड्याला एक आहे असं पट्टी एक बंबा बांधलेली गमजेची. पुन्हा इथं एक आहे असं एक आहे, इकडे एक आहे अशी पट्टी आहे. असं कट झालेलं आहे. अच्छा. बघा, हे म्हणतायत की वार पण झालेले आहेत, चाकूनं मारलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी ह्याच ठिकाणी इथं पोहोचलेलो होतो आणि ही घटना जी आहे ती दुपारी 3च्या सुमारामध्ये ह्यांना कळाली आणि ह्यांना कळाल्यानंतर ह्यांनी नातेवाईकांनी तिथे जाऊन पुढली प्रोसिजर जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसं वाटलं विषय नक्कीच कळवण्यास काय वेगळे विषय फेमस नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, एडशी.